घेतलेला अभंग चार चरणाचा तुकाराम महाराज येथून सांगण्याचा प्रयत्न करतात. काळ सरावा चिंतने एकांत वासे गंगा स्थाने. मला ह्याच्यातून सगळ्यांच्या पुढे, कुणाला माहिती आहे का नाही माहित नाही, मी बोललोय 2-4 जणांना की नर्मदा परिक्रमा साकार करायची म्हणून मी हा बंद निवडलाय. आणि ती साकार करण्यासाठी, ते सांगण्यासाठी हे व्यासपीठ मी निवडलेले. काय नर्मदा परिक्रमा, कुणी केलेली आहे नर्मदा परिक्रमा, किती वर्षापूर्वी केली, कशी केली, नर्मदा परिक्रमेचे प्रकार काय आहेत. आपण काहीतरी युट्यूबवर सर्च करतो, पाहतो आणि धावपळीमध्ये जातो आणि ती परिक्रमा संपन्न होत नाही. मग अर्ध्यातनं कुठून तरी यावं लागतं. 4 प्रकारचे नर्मदा परिक्रमा आहेत. 4 प्रकारच्या. आपण जी परिक्रमा करतो ती रुद्र परिक्रमा आहे. मी सर्वात अगोदर तुम्हाला सांगून जातो, सगळ्यात पहिली जी आहे सोमसूत्री. काय बाबा सूचना आहेत का काय? हा, सगळ्यात अगोदरची जी परिक्रमा आहे ही सोमसूत्री परिक्रमा आहे. सोमसूत्री 4 प्रकार आहेत. थोडं स्पर्श करणार आणि निघणार. बरोबर मला 1 तासामध्ये या अभंगाला न्याय द्यायचा आहे. सगळ्यात अगोदर परिक्रमा आहे ती सोमसूत्री परिक्रमा आहे. ती कुणी केली? मार्कंडेय ऋषींनी केली. नर्मदा नदीला 999 उपनद्या मिळतात. 999. आणि मार्कंडेय ऋषींनी काय केलं? परिक्रमा सुरू केली ओंकारेश्वरवरनं आणि जी नदी आडवी आली, जिचा संगम आला, त्या नदीच्या उगमापर्यंत गेले. पुन्हा तिच्या उगमापाशी जाऊन पूजा केली. पुन्हा दुसऱ्या तटावरनं इकडे आले. पुन्हा चालायला सुरुवात केली. अशा 999 नद्या उगमापर्यंत जाऊन पायी चालत आणि मग त्यांनी ती नर्मदेची परिक्रमा पूर्ण केली. त्यांना लागले 27 वर्ष. 27 वर्ष. तिला म्हणतात सोमसूत्री परिक्रमा. ती आपल्या कुणाला शक्य नाही, कारण आपण संसार सोडणार. परिक्रमा म्हणजे काय? तात्पुरता संन्यास आहे. घरदार सोडायचं, परिवार सोडायचा, मी माझे पण सोडायचं आणि त्या शून्यातून निघायचं, पुन्हा शून्यामध्ये यायचं. परमेश्वराचा शोध घ्यायचा. अस्तित्व कुठे आहे? खरंच घालून या वार राहिलो निश्चित आपण म्हणतो. मग मला तिथं सांभाळते का मैया? कोण सांभाळते? कोण खायला देते? कोण सांभाळते? या सगळ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजे नर्मदा परिक्रमा आहे. सोमसूत्री झाली. दुसरी परिक्रमा आहे जलहारी परिक्रमा. जलहारी परिक्रमा म्हणजे काय? आपण शंकराच्या मंदिरामध्ये जातो, पिंड असती, दक्षिणोत्तर तोंड असतं तिचं. सगळ्या मंदिरामध्ये हीच योजना आहे. आपण शंकराच्या मंदिरात गेलो, पिंडीचं दर्शन घेतलं की प्रदक्षिणा करतो. ती प्रदक्षिणा पूर्ण करत नाही. जिथून जलपिंडीतून बाहेर पडत असतं तिथून आपण पुन्हा उलट फिरतो आणि पुन्हा मूळ ठिकाणी येतो. अशा पद्धतीने ही परिक्रमा केली जाते. हिला जलहारी परिक्रमा म्हणतात. पहिली सोमसूत्री पाहिली, ही जलहारी परिक्रमा. म्हणजे ओंकारेश्वरवरून निघायचं, कटपोरला जायचं जिथं अरबी समुद्र आहे, कटपोरवरून पुन्हा उलट फिरायचं, ओंकारेश्वरला यायचं, तिथून अमरकंटकला जायचं, अमरकंटकवरनं पुन्हा समुद्राकडे जायचं मिठी तलाईला आणि मग ती परिक्रमा पूर्ण होती. हिला वेळ खूप लागतो, पण अजूनही अशा प्रकारचे परिक्रमा सुरू आहेत, करतात हे लोक. आणि आपण जी परिक्रमा करतो ती रुद्र परिक्रमा. तिसरा प्रकार आहे रुद्र परिक्रमा. ही कशी आहे? ओंकारेश्वरवरून निघायचं, कटपोरला जायचं, अरबी समुद्र 27 किलोमीटरचा अंतर आहे, ते बोटीतून पार करायचं. पलीकडे गेलो की मिठी तलाईहून निघालो की आपण चालत चालत अमरकंटकला जातो, पुन्हा ओंकारेश्वरला येतो. रुद्र परिक्रमा आपण जी करतो ती रुद्र परिक्रमा. आणि चौथी जी आहे ती हनुमान परिक्रमा आहे. हनुमान परिक्रमा, तिला हनुमान परिक्रमा म्हटले. ती कशी आहे? आपलं जे आराध्य आहे नर्मदा मैया, ती उजव्याच हाताला ठेवायची. उजव्या हाताला थोडं अंतर चालून जायचं, बोटीतनं पलीकडे जायचं, पुन्हा मैया उजव्या हाताला ठेवायची, पुन्हा आहे त्या ठिकाणी यायचं. आता ही परिक्रमा चालू आहे. तुम्ही जर उत्तर वाहिनीला गेला असेल, आता गुजरात मध्ये तिलकवाड्याला उत्तर वाहिनी परिक्रमा चालू आहे. आता अमावस्येपर्यंत तिची पर्वणी आहे, अजून 2-3 दिवस आहेत. काय झालं? शास्त्रामध्ये सांगून ठेवलं की जर ती उत्तर वाहिनी 21 किलोमीटरची जरी परिक्रमा केली तर तुम्हाला पूर्ण परिक्रमेचं पुण्य आहे. आणि त्यामुळे लोक त्या उत्तर वाहिनी परिक्रमेला आज लाखो लोक तिथं चालतात. 1 महिना झाला साधारण गुढीपाडव्याला परिक्रमा सुरू झाली, उत्तर वाहिनी परिक्रमा. आणि आता पण ती सुरू आहे. लोकांमध्ये असा भ्रम झालेला आहे की ती जर 21 किलोमीटरची परिक्रमा केली तर पूर्ण परिक्रमेचं पुण्य मिळते.
त्यामुळं लोक त्या बाजूला खूप झालेले आहेत तिलकवाड्याला, आणि ती उत्तर वाहिनी परिक्रमा लोक आता करतात. अशी 4 प्रकारची परिक्रमा आहे. परिक्रमा करताना नामस्मरण करत चालायचे, नामस्मरण करत चालायचे. घरच्या गप्पा काही विषय काही घ्यायचे नाही. प्रत्येक पावलावरी नामस्मरण झालं पाहिजे. साधारण 3500 किलोमीटर अंतर आहे. नर्मदा मैयाचे 2 तट आहेत, एक उत्तर तट आणि एक दक्षिण तट. दक्षिण तटावर ओंकारेश्वर, जिथून आपण परिक्रमा सुरू करतो. दक्षिण तट, उत्तर तट. दक्षिण तटावरून गेले की समुद्र, अरबी समुद्र पार केला 27 किलोमीटर, पुन्हा अमरकंटक, पुन्हा आले की एकूण अंतर 3500 किलोमीटर आहे. एका किलोमीटर मध्ये आपण 1200 पावलं टाकतो. 1200 साधारण सांगतो. आता एखादा उंच लांब माणूस असेल तर त्याची कमी पण होऊ शकतात, किंवा काही लोक जंगलामध्ये लुटायला नको म्हणून लांबून परिक्रमा करतात, त्यांचं अंतर वाढू शकतं. पण एका पायाला 1200 पावलं, 2 पावलं जर धरली तर 2400 पावलं. 2400 गुणिले 3500 जर केलं अंतर. कुणाकडे मोबाईल असेल तर करा, असं प्रत्येक मोबाईल घेऊनच बसलेले आहेत. किती होतंय बघा बघा बघा, काय हरकत आहे, करा करा ताई. 2400 गुणिले 3500 किलोमीटर अंतर किती होतंय सांगा मला. थांबू आपण अर्धा मिनिट. किती झाले? 2400 गुणिले 3500 किलोमीटर नाही होते 84 लाख. बरोबर आहे ना? योनी किती आहेत आपल्या? 84 लाख. प्रत्येक योनीचा उद्धार एका पावलामध्ये. नामस्मरण केलं पाहिजे. नाहीतर नाथ महाराज म्हणतात ना, सकाळी सांडून या वना गेला, वनी आणि वनिता चिंतू लागला. जर आपण घरचाच फुटाला जर तिथे घेऊन गेलो तर नामस्मरण होत नाही. दुसरं एक सूत्र आहे नर्मदा परिक्रमेचे. एक सूत्र आहे, एक निरंजन दो सुखी, 3 में खटपट 4 दुखी. एक निरंजन एकटा असला तर त्याला रोज अनुभव आहे, रोज मैयाचं दर्शन आहे. एक निरंजन 2 सुखी, 2 जर असले तर 2 सुखी राहतात. कारण काय असतं, एखादी भाकरी मिळाली अर्धी खाली तरी दिवस निघून जातो. 3 में खटपट, 3 जण असले तर खटपटीच आहेत, आणि 4 में दुखी, 4 जण असले तर दुःख आहे. आता आपल्याकडे काय झालंय, 10 12 लोक एकत्र निघतात, परिक्रमेला जातात. परिक्रमा ओंकारेश्वरून करायची. आपण ओंकारेश्वरलाही जातो. नुसतं ओंकारेश्वर हे जे ज्योतिर्लिंग हे 4 क्रमांकाचं ज्योतिर्लिंग आहे. आणि ही शंकराचार्यांनी ही ज्योतिर्लिंग शोधलेली आहे. 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम हे शंकराचार्यांनी निवडून दिलेले. आणि शंकराचार्य केरळचे असताना सुद्धा केरळमध्ये एकही त्यांनी 12 ज्योतिर्लिंगापैकी एकही ठेवलेलं नाही. सगळे आपल्या महाराष्ट्रात तर 5 आहेत आपल्या. हे 4थ्या क्रमांकाचं ओंकारेश्वरचं ज्योतिर्लिंग आहे. या ओंकारेश्वरच्या ज्योतिर्लिंग गेलं की आपल्याला संकल्प पूजा करावी लागते. संकल्प करायचा मैयाला की माझी परिक्रमा पूर्ण करून घे, एवढंच म्हणायचं. बाकी आपण काय साधू संन्यासी नाही, जास्त लांब लचक संकल्प करायचं नाही. काही लोक करतात मोठा संकल्प. नाही, संकल्प करायचा माझी परिक्रमा पूर्ण करून घे एवढं म्हणायचं. जल घ्यायचं, एका कुपीमध्ये भरायचं. ते जल 3 ठिकाणी परावर्तित करावं लागतं. समुद्रात गेलं की रत्नासागरमध्ये ते जल थोडं टाकायचं, रत्नासागरचं पुन्हा भरायचं. पुन्हा गेलो की अमरकंटकला जिथं मैयाचा उगम आहे त्या कुंडामध्ये पुन्हा जल परिवर्तन करायचं. आणि ते 3 ठिकाणचं एकत्र केलेलं जल परिक्रमा संपन्न झाली की ओंकारेश्वरला येऊन ओंकार मांदताच्या पिंडीवरती जल चढवायचं आणि आपल्या पुन्हा घरी यायचं. झाली परिक्रमा. संत सांगतात देवाच्या जवळ जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत, उपायाची नाही वाणी. अनेक मार्ग आहेत. आता लोणावळ्यात जर आपल्याला यायचं झालं तर आपल्याला मार्ग कमी आहेत. फक्त रेल्वे आहे आणि रस्ता आहे. एक्सप्रेस हायवे असेल, द्रुतगती मार्ग, किंवा हा मुंबई पुणे हायवे. पण जर मुंबईला जायचं असेल आपल्याला तर जलमार्ग आहे, हवाई मार्ग आहे, रेल्वे मार्ग आहे. म्हणून संत सांगतात उपायाची नाही वाणी. जर आपल्याला देवाच्या जवळ जायचं असेल तर 5 मार्ग संतांनी सांगितले ठेवलेले आहेत. 5 मार्ग. सगळ्यात अगोदर कर्म मार्ग सांगितलाय मी. अगदी थोडं स्पर्श करून लगेच निघणार आहे. कर्म मार्ग. कर्मयती, कर्माची व्याख्याच अशी सांगितलेली आहे. कर्म मार्ग जर चुकला तर आपल्याला त्याचे भोग भोगावे लागतात. गायत्री म्हणतोय तो जर षटकाने ऐकला, आपण म्हणता असताना दुसऱ्याने जर षटकाने गायत्री मंत्र ऐकला
तर त्याला वेळ लागण्याची शक्यता आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना, मंत्र चळे थोडा तो धडच होई वेडा, आहे ना, प्रमाणे तुकाराम महाराजांचं कर्म मार्ग आहे. दुसरा ज्ञान मार्ग सांगितलेला आहे. ज्ञान मार्ग, आता हा कर्म मार्ग दुस्तर आहे, त्याला बाजूला ठेवायचा. आपण थोडा थोडा स्पर्श करू, सगळ्यांना शक्य नाही. आपण नर्मदा परिक्रमा करायला जातो म्हणजे संसारातून निघून जातो, लवकर संसार सुटत नाही. लगेच काय आपल्याला वैराग्य येत नाही. गेला आणि सगळे कपडे फेकून दिले. बिडकर महाराजांनी केलेले, मार्कंडेय ऋषींनी केलेले, अनेक साधू संतांनी महात्म्यांनी केलेले. त्यांना ते शक्य झालं. गेले, आपले कपडे टाकले, लुंगी गुंडाळली, निघाले गेले. आपण संसारी मार्ग आहे. आपल्याला अगोदर जायच्या अगोदर तयारी करावी लागती, 4 महिने 6 महिने. आणि नर्मदा मैयाचं आहे ना, तिकीट येतं. तिकीट येणं म्हणजे काय माहितीये का, आपल्या जीवाची तळमळ होणं की मला भरमदा परिक्रमा जायचंय. मग मला काय करावं लागेल, मला थोडं चालावं लागेल. नुसतं घालून या बारा राहिलो निश्चिंती असं होत नाही. तयारी पाहिजे, फिजिकल फिटनेस पाहिजे, आपली चालण्याची शक्ती पाहिजे, आपले इंद्रिय पाठव्य चांगलं पाहिजे, पायामध्ये ताकद पाहिजे. नाहीतर काय तिथे जाऊन फार हाल अपेष्टा होतं खूप. मग त्या मार्गाने आपल्याला कर्म मार्गाने जाता येणार नाही. मग योग मार्ग सांगितला. योग मार्गाने जा संत म्हणतात. आता योग मार्गाने जायचं तेही अवघड आहे, आता कोविडमध्ये काही लोक 2-3 अशी उदाहरणं आहेत की कोविडमध्ये रामदेव बाबाचं टीव्हीवर योगा दाखवायची की असा योग प्रकार, अशा योगाचा प्रकार करा. योग मार्ग सगळ्यांना शक्य नाही आहे तो योग मार्ग. काही जणांनी 2-3 घटना अशा घडल्यात, टीव्हीवर पाहिलं आणि त्याप्रमाणे योग करायचा प्रयत्न केला, पोट भुगले, 2-3 दिवशी गतप्राप्त झाले. योगाची वाटा निघाले का सोबटा. योग मार्ग सोपा नाहीये. किंवा अजून एक त्याचं उदाहरण आहे, माऊलींनी दृष्टांतात सांगून ठेवलेले ज्ञानेश्वरीमध्ये. लोहाचे जेणे जे बोचरिया पडती खाणे त्याने प्राण वरणे की वरणे. एखादा बोचरा माणूस आहे, त्याला लोखंडाचे चणे दिले, त्याला खा सांगितलं, तो जगल का, मरण. किंवा योगाची वाटा निघाले का सोबटा, त्याला दुःखाचा शिकेल वाटा, दुःखाचा वाटा त्याच्या. म्हणून योग मार्ग कठीण आहे, बाजूला ठेवा म्हणले. मग तिथं सांगितलं ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानाच्या मार्गाने जा तुम्ही. तोही अवघड आहे, तोही दुस्तर आहे. ब्रह्मज्ञान नव्हे लेकराच्या गोष्टी ते व्हावा पोटे अनुता, पण मेल्या मनुष्याची न धरती असं तैसा हो उदास शरीराशी. तुका म्हणे ते कराराचे काम, मग आहे राम जवळी. तोही अवघड आहे, शरीराशी उदास व्हावं लागतं, तोही मार्ग अवघड आहे. मग चौथा सांगितलं उपासना. उपासनेचा मार्ग ती सोपी आहे. उपासना म्हणजे काय, पंढरपूरची वारी, आळंदीची वारी, नर्मदेची प्रदक्षिणा, त्र्यंबकेश्वरची वारी, नाही जमलं तर पंचक्रोशी परिक्रमा, या सगळ्या उपासनेमध्ये येतात. आणि शेवटचं सांगितलंय भक्ती मार्ग. भक्ती मार्ग बहु सोपा. भक्ती मार्ग सांगितला, फक्त नामस्मरण पाहिजे. नामस्मरणाशिवाय काही नाही. भक्ती मार्गामध्ये नामस्मरण पाहिजे. नामस्मरण करत करत जा, तुम्हाला अगदी सहजरित्या नर्मदा मैया पार करून नेते. नामस्मरण करत करत पंढरपूरला जा, नामस्मरण करत करत आळंदीला जा. आपला प्रत्येक पाऊल आहे ना, देवाचं नाव घेऊन पडला पाहिजे. एक दृष्टांत सांगतो ग्रंथामधलाच. हस्तिनापूरमध्ये ह्या 5 पांडवांनी राजसूय यज्ञ संपन्न करायचं ठरवलं. राजसूय यज्ञ चालू झाला. देव ऋषी सगळे मंत्रोपचार चालू आहेत, सगळं चालू आहे. 1 महिना झाला, 2 महिने झाले. त्या राजसूय यज्ञाची पूर्णाहुती होत नव्हती. 2 महिने झाले. धर्मराजाला प्रश्न पडला की ह्या राजसूय यज्ञाची पूर्णाहुती कधी होईल. साहजिक प्रश्न पडल्यावर ते कृष्ण भगवानांकडे गेले आणि कृष्ण भगवानांना ते म्हटले की मी तर यज्ञ संपन्न करायसाठी सुरू केलाय, त्याची पूर्णाहुती होत नाही, काय करावं लागेल. अंतर्ज्ञानाने कृष्ण भगवानांनी पाहिलं की ह्यांचा यज्ञ संपन्न होऊ शकत नाही, ह्याला प्रतिबंध आहे. मग काय करावं लागेल, हा प्रतिबंध हटवावा लागेल, मगच हा यज्ञ संपन्न होईल. कृष्ण भगवान यांनी सांगितलं मी 1 घंटा देतो,
तो घंटा नेऊन तिथं यज्ञ मंडपामध्ये बांधा. तो घंटा जर वाजला तर तुमचा यज्ञ संपन्न होईल. घेऊन जा म्हणले घंटा. घंटा नेला. तो घंटा ते यज्ञ मंडपात बांधला. पुन्हा 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, घंटा वाजत नव्हती. धर्मराजाला पुन्हा प्रश्न पडला. धर्मराज पुन्हा गेले कृष्ण भगवानांकडे. 15 दिवस झाले, घंटा बांधलाय, घंटा वाजत नाही, काय करावं लागेल? ते म्हणले एक काम कर, तुझ्या यज्ञ मंडपापासून 25-30 किलोमीटरवर अंतरावर दुर्वास ऋषी तिथं आलेले आहेत आणि नदीच्या किनारी त्यांचं वास्तव्य आहे दुर्वास ऋषींचं. तू जा, सिद्ध पुरुष आहेत तिथे जा, दुर्वास ऋषींना भेट, नमस्कार कर आणि त्यांना तुझी चिंता सांग. धर्मराज गेले, दुर्वास ऋषींकडे गेले. दुर्वास ऋषींच्या पायावर डोकं ठेवले, नतमस्तक झाले. दुर्वास ऋषींना सांगितलं, मी असा असा राजसूय यज्ञ संपन्न करतो, इतके दिवस झाले, पण मला असं समजलंय की तुम्ही जर त्या यज्ञ मंडपाला पाय लावला आणि माझ्या पत्रावळीवरचं जर एक अन्न, एक भाताचा कण जर तुम्ही उचलला आणि ग्रहण केला तर माझा राजसूय यज्ञ संपन्न होईल. मी विनंती करतो, तुमच्या पाया पडतो, पण तुम्ही चला. दुर्वास ऋषी म्हटले, अरे मला काय इथं काय कमी आहे? मला ही नदी पाणी देते, या वृक्षवल्लरी फुलं देतात, ही झाडं फळं देतात, हवा आहे ब्रह्मांडामध्ये, पृथ्वी आसन, आकाश मंडप, जमेन येथे मन क्रीडा करू, मनेन येथे मन क्रीडा करू. हे आकाशाचं मंडप आहे माझ्यासाठी, हे पृथ्वीचं आसन आहे, ही नदी पाणी देते, ही फळं फुलं, ही झाडं मला फळं देतात, मला इथं काहीच कमी नाही. मी येऊ कशाला? मला काय गरजच नाही तर कशाला येऊ दे? मला काहीच कशाचीच आवश्यकता नाही, मी काय येऊ? ते म्हणले, दुर्वास ऋषींना म्हणले, मुनिवर तुम्ही तुमच्यासाठी नका येऊ, पण माझ्यासाठी तरी या, कारण मी राजा आहे आणि मी राजसी यज्ञ केलाय, तो संपन्न तर झाला पाहिजे, माझ्यासाठी या तुम्ही. ते म्हणले, ठीक आहे मी येतो, पण तू काय देशील मला? धर्मराज, ज्यांचं नाव युधिष्ठिर आहे त्यांना धर्मराज म्हणतात. धर्म त्यांचा नावच मोठे. धर्म म्हणजे काय हवं ते त्यांना काय वाटलं, अरे मी समुद्रवलांकित संपत्ती आहे माझ्याकडे, काय मागणार आहे? लंगोटीवाले बाबा मागून मागून काय मागणार आहे? त्यांनी लगेच त्यांना वचन दिलं, तुम्हाला हवं तर देतो, आणि संकल्प सोडला. धर्मराजाला वाटलं की पाकिट मोठी दिल्यावर महाराज नाही का कुठेही जातात. धर्मराजाला वाटलं काय लंगोटीवाला माणूस आहे, त्यांना काय आपण एखाद्या राज्याचा तुकडा देऊ आणि बोलवण करू यांची. जेव्हा संकल्प सोडला त्यावेळी मग दुर्वास ऋषी म्हणू लागले, 100 यज्ञांचं पुण्य मला पाहिजे तरच मी तुझ्या मंडपात येईल. 100 यज्ञांचं पुण्य पाहिजे तर मी मंडपात येईल, नाही तर मी येणार नाही. 100 यज्ञ. धर्मराज म्हणतात, एक यज्ञ संपन्न व्हायना, 100 यज्ञ आणायचे कुठून पुण्य आणायचं? गेले आपल्या शिबिरामध्ये 5 भाऊ तिथे शिबिराच्या बाहेर बसलेत, चिंतन चाललंय त्यांचं का आता 100 यज्ञाचं पुण्य आणायचं कुठून आणि हा राजसी यज्ञ संपन्न होणार कसा? विचार करतात. सकाळच्या पारी ब्रह्ममुहूर्तावर किनाऱ्यावर बसलेत आणि ते तेवढ्यात कुंती माता तिथे आली आणि विचारू लागली त्यांना, काय आहे तुमची अडचण काय? द्रौपदी आली, सॉरी बोलताना विषय राहिला. द्रौपदी माता आली आणि त्यांना विचारू लागली, काय का तुम्ही एवढे चिंताग्रस्त काय आहे? ते म्हणले, अरे आपला राजसूय यज्ञ संपन्न होत नाही. कृष्ण भगवानांनी असं सांगितलं होतं की दुर्वास ऋषी यांच्याकडे जर गेलो आणि काय असं जर झालं, दुर्वास ऋषी इथं आले आणि त्यांचे जर पाय लागले आणि एक शीत जरी त्यांनी आपल्या यज्ञ मंडपात जर घेतलं तर आपला यज्ञ संपन्न होईल. असं ते म्हणले, तुम्हाला काय सांगितलं? ते म्हणले, मला ते म्हणले 100 यज्ञाचं पुण्य पाहिजे. आणायचं कुठून? आमच्या 5 भावांकडे 100 यज्ञाचं पुण्य नाहीये. ती म्हणली, मी प्रयत्न करू का? हसले धर्मराज. ते म्हणले, मी धर्मराज आहे, माझ्याकडे पुण्य नाही, तू कुठून असशील? हसले ते. कधी कधी असं होतं ना बघा, श्रावण महिना संपत आलेला असतो, अगदी संपत आलेला असतो, 4-8 दिवस राहिलेले असतात, आपल्याला वाटतं सत्यनारायणची पूजा करावी, तर घरी आपली पत्नी नसती. आपण काय करतो? भूदेवांकडे जातो. भूदेव बसले तिथं खुर्ची टाकून, भूदेवांकडे जातो, त्यांना विचारतो आपण, काय ह्याच्यातनं काय मार्ग सांगा. मग ते सांगतात, एक सुपारी घ्या, कमरेला खोवा
आणि बसा. आपल्याला धर्मकार्य करताना सुपारी कमरेला खोवून बसायचा अधिकार आहे, पण धर्मकार्यामध्ये स्त्रीला स्वतंत्र अधिकार नाही, कारण हे डावांग आहे स्त्री. बरोबर आहे ना? मी आता तुमच्या समोर बोलतोय, पण स्त्री हे डावांग आहे. धर्मकार्य करताना तिला स्वतंत्र अधिकार नाही. धर्मराजाला हसायला आलं. तो म्हणला काय करणार आहेस तू? ती म्हणली मी करते, मी वर्म वापरते, तुम्ही मला फक्त परवानगी द्या. ठीक आहे म्हटलं, जा तू कर, तुला काय करायचं. राणी साहेब होत्या द्रौपदी महाराणी, त्यांनी वर्म वापरलं. आपल्या शिबिरातून निघाल्या, पायात चप्पल घातली नाही, काही लवाजमा मेना घोडे काही घेतलं नाही. एक दासी बरोबर, हातामध्ये एक जपमाळ, आणि नामस्मरण करत करत निघाल्या. आपण सुद्धा नर्मदेची परिक्रमा, पंढरपूरची वारी, जेव्हा देवाला भेटायचं असतं, एखाद्या महान व्यक्तीला भेटायचं असतं, तेव्हा पादत्रानं पायात घालायची नाही, अनवाणी चालायचं, अनवाणी जायचं, मग तो यज्ञ होतो. तिने पण ते वर्म वापरलं, पायामध्ये चप्पल घातली नाही, काही लवाजमा घेतला नाही, मेना नाही, घोडे नाही, हत्ती नाही, काय नाही. एक दासी आणि ती तिथून 30 किलोमीटरचं अंतर चालत 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 आली आणि दुर्वास ऋषींच्या तिथे आली. दुर्वास ऋषींचं पायावर डोकं ठेवलं आणि म्हटली, मी यज्ञसेनी, 5 पांडवांची यज्ञसेनी. माझ्या पतींनी राजसूय यज्ञ मांडलेला आहे, तो संपन्न होत नाही. ते म्हणजे अगं सगळा इतिहास मला माहिती, मी सांगितलं ना त्यांना, मला 100 यज्ञांचं पुण्य पाहिजे तर मी येईल. ती म्हणली 100च का? बघा म्हणली दुर्वास ऋषी मुनिवर, तुम्ही पुन्हा एकदा विचार करा, 100च यज्ञांचं पुण्य पाहिजे का? ते म्हणले हो, 100च यज्ञांचं पाहिजे. दुर्वास ऋषींना घाम फुटला. पतिव्रता आहे आणि ती जर म्हणती का मी 100 यज्ञांचं पुण्य तुम्हाला द्यायला तयार आहे. दुर्वास ऋषी म्हणले, थोडेसे नमले आणि तिला म्हणले, मी येतो तुझ्या बरोबर यज्ञ मंडपात, पण तू केलं काय? 100 यज्ञांचं पुण्य आणलं कुठून? तेव्हा तिने सांगितलं, राम म्हणता वाट चालले, यज्ञ पाऊला पाऊले. मी प्रत्येक पाऊल नामस्मरण करत टाकलेलं आहे तुमच्याकडे येताना. किंवा दुसरे एक प्रमाण आहे ना, कोटी कोटी हा रामजपता म्हणे. ही 2 प्रमाण वापरून मी वर्म वापरले. प्रत्येक पावला गणिक मी देवाचं नामस्मरण करत आलेले. माझ्या प्रत्येक पावलात 1-1 कोटी यज्ञ झालेले. यातलं 100 कोटी तुम्हाला 100 यज्ञाचं पुण्य घ्या आणि माझ्या बरोबर चला. दुर्वास ऋषी गेले, माझा दृष्टांत संपला. माझा सांगायचा उद्देश काय? आपण नर्मदा परिक्रमा करायला जाऊ, पंढरपूरला जाऊ. नामस्मरण महत्वाचं आहे, नामस्मरण महत्वाचं आहे. प्रत्येक नाव आहे, प्रत्येक पाऊल हे नामस्मरणाने पडला पाहिजे. मग ओंकारेश्वरवरून निघाले. बकावा येतं, एक 4-5च शहरं सांगता येतील मला, जास्त सांगता येत नाही. आपले 3,500 किलोमीटर मध्ये कमीत कमी 5 ते 6 हजार गावं लागतात. आणि तीर्थक्षेत्र जर धरली तर कमीत कमी 2 ते 2.5 हजार तीर्थक्षेत्र आहेत, सांगू शकत नाही एका तासामध्ये. निघालो की आपण बकावाला जातो. बकावा म्हणजे असं ठिकाण आहे की अख्ख्या भारतातले जे बाण असतात, बाण म्हणजे शंकराची पिंड, जे बाण असतो वर ठेवलेला पिंडीवर, तो बाण, ते सगळ्या जगातलं तिथं कारखाने तयार होतात बाण. तिथून निघालो पुढं की रावेर खेडी असं एक जुळं गाव लागतं. एक रावेर वेगळं आहे, खेडी वेगळं आहे, त्याला रावेर खेडी म्हणतात. 1740 मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी तिथं देह ठेवला. आपल्या पुण्यातले थोरले बाजीराव पेशवे दिल्ली जिंकण्यासाठी गेले. दिल्ली जिंकली त्यांनी, दिल्ली सर केली आणि पुन्हा येताना तेव्हा काय रेल्वे वाहन वगैरे काय नव्हती ना, बैलगाड्या, घोडे, हत्ती हेच वाहन. नर्मदेच्या किनाऱ्यावर आले, कारण पाणी मुबलक होतं किनाऱ्यावर, त्यामुळे तिथं तळ ढोकला. लू नावाचा रोग, त्या रोगाने ते सगळं सैन्य ग्रासलं थोरल्या बाजीराव पेशव्यांचं. आणि त्याच्या थोरल्या बाजीराव पेशव्यांना सुद्धा लू रागाच्या तापाची लागण झाली आणि तिथं त्यांनी देह ठेवलाय. तिथं काय नाही, त्यांची समाधी वगैरे काय नाही, एक तुळस तिथं फक्त अशी दगडाची तयार केलेली होती, पण आता पाण्याच्या बॅकवॉटर मध्ये ती सुद्धा गेलेली. पण त्यांचा जो वाडा आहे तो वाडा पुरातन खात्याने तिथं जतन करून ठेवलेला आहे. तिथून निघालो आपण की पुढे सियाराम बाबा लागतात, तेली भट्ट्या. थोडं स्पर्श करून जातो, लगेच थांबायला वेळ नाही आपल्याला. आपल्याला परिक्रमा करायची 35 किलोमीटरची. तेली भट्ट्यांना सियाराम बाबा होते. जवळजवळ त्या गावातले 5 ते 6 पिढ्यापासून लोक सांगतात की आम्हाला माहित नाही ते बाबा गावात कधी आले.
सियाराम बाबा वय तर कुणाला सांगताच येत नव्हतं. आता 5-6 पिढीतली लोक जर म्हणत असतील की ते गावात कधी आलेत म्हणल्यावर, कारण आता मागच्या 1 वर्षापूर्वी त्यांचं देहावसन झालं. आपण म्हणतो ना आता उरलो उपकारापुरता, तुकाराम महाराजांचं प्रमाण घेतो आता आपण, नाही का म्हणतो आता उरलो उपकारापुरता, ते त्या संतांनीच म्हणावं. त्यांच्या पायाला जखमा झालेल्या होत्या, वृद्धापणामुळे पायाला जखमा झालेल्या होत्या. रोज सकाळी स्वतः पायऱ्या उतरून घाटावरनं ते नर्मदा जल आणायला जायचे, नर्मदा जल आणायचे आणि देवाची पूजा वगैरे करायचे, ग्रंथाची पूजा करायचे, रामायण सतत वाचायचे. ते रामायणाला त्यांनी असा एक झोका बांधला होता, अजूनही आहे तिथे त्या झाडाला झोका बांधलेला आहे, त्या झोक्यात रामायण आहे. वाचून झालं की त्या झोक्यामध्ये रामायण ठेवायचे आणि त्याला असा धक्का द्यायचे, म्हणजे रामायणाला असे झुलत ठेवायचे. त्या बाबांना लोकांना विचारायचे की तुमच्या पायांना जखमा आहेत, पाण्यामध्ये का जाता तुम्ही? तर ते सांगायचे आता उरलो उपकारापुरता. का? त्या जखमा आहे ना 10 मिनिटं 5 मिनिटं मासे येऊन ते जखमा खायच्या आणि पुन्हा रक्त निघायचे. रोज हीच गोष्ट, रोज गावातले लोक सांगायचे बाबा पाण्यात जाऊ नका तुम्ही. आणि ते रोज सकाळी स्वतः पाणी आणायला जायचे, नर्मदा जल आणायला जायचे आणि त्या पाण्यामध्ये 10-5 मिनिटं उभे राहायचे. किती यातना होत असतील. मासे त्या पायांच्या जखमा अशा तोडून खायचे. ते म्हणायचे त्या मला त्रास होते तो होऊ दे, निदान काय 10-20-50 माशांचं पोट भरतंय ना. संत सियाराम बाबा 1 वर्षापूर्वी गेले, ते निघाले. तिथून आपण निघालो की पुढे दर मजल करत करत चुलपाणीच्या झाडीमध्ये जातो. जंगल लागतं, 200-250 किलोमीटरचं हे जंगल आहे. साधारण आपल्याला 10-12 दिवस लागतात जंगलामध्ये. आता त्या जंगलामध्ये चढण्याचा प्रयास काही लोक करतात. डोंगर आहे, खूप मोठा डोंगर आहे, भावना डोंगर आहे. त्या डोंगरावरनं पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात, त्रास होतो. काही लोक आता या वर्षी 2-4 लोकांनी गतप्राण झाले, 2-4 लोकांनी देह ठेवला तिथे. आपल्या महाराष्ट्रातले खूप पळापळ आहे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांची. तिथले लोक खूप नाव ठेवतात, संत महात्मे म्हणतात महाराष्ट्रातली लोक आली ना खूप पळतात. काही काही नामस्मरण करत चालतात आणि काही नुसतीच पळत चालतात. पहाटे 4-4:30ला उठायचं, असं त्याचा नियम आहे नर्मदा परिक्रमेचा की सूर्यास्ताला थांबायचं, सूर्योदय झाल्यावर चालायला सुरुवात करायची. मग मधल्या काळात तुम्ही किती चाला. पहाटे 3-3:30लाच लोक उठणार, आंघोळ करणार, चालले अंधारामध्ये. आतापर्यंत 3-4 लोक गेले असे. एक माणूस तर विद्युत प्रवाहाचा शॉक लागून मेला. नदीच्या कडेला मोटर असतात, उघड्या वायर्स असतात, जोड असतात, त्याच्यामध्ये पाय पडला, शॉक लागला, गेला. असं हे जंगल पार करतो. त्या जंगलामध्ये लुटायचे, पूर्वी लुटायचे, आता कुणी लुटत नाहीये. काही घाबरायचं कारण नाही. ज्यांना जायचं त्यांनी निर्धास्त जा. आता काही लुटत नाही कुणी. पूर्वी मामा लोक राहायचे, आता इथे ना मामा लोक आहेत, पण तेच आता आपल्याला सांभाळतात, तेच मदत करतात, आपल्याला खायला देतात, आपल्याला काही लागलं तर देतात. आणि त्यांना नर्मदा मैयाचे मामा म्हटले त्यांना नर्मदा मैयाचे. आणि ते ठिकाण असं आहे की पुढे गुजरात राज्य सुरू होते. अलीकडे आपला थोडा महाराष्ट्र लागतो, नंदुरबार जिल्हा, धडगाव तालुका. थोडे 50-60 किलोमीटर मैया आपल्या महाराष्ट्रातून जाते आणि पुढे गेले की गुजरातमध्ये जातो. गुजरातमध्ये गेल्यानंतर एक बलबला कुंड म्हणून लागतं. त्या बलबला कुंडाचा असं महात्म्य आहे की आपण त्या कुंडाच्या शेजारी उभं राहायचं आणि नुसतं नर्मदे हार म्हणलं की तिथनं बुडबुडे येतात पाण्यातनं. एरवी ते पाणी शांत असतं. आपण जेव्हा नर्मदे हार म्हणलं की बलबला कुंड म्हणतात त्याला. ते असं स्फुरण होतं तिथलं नर्मदा मैयाचं. तिथून निघालं की आपण बोटीत जातो. बोटीत पूर्वी छोट्या बोटी होत्या 20-22 लोकांच्या. आता फार प्रचंड मोठ्या बोटी निघाल्यात. 500 लोक एका वेळी बसतात. त्याचे मोठे मोठे बोट आहेत. त्या बोटीतनं आपण पलीकडे गेलो की मिठी तलाई गाव लागतं. तिथं जहाज बांधणीचे मोठे मोठे कारखाने आणि मग पलीकडचा तट सुरू होतो. हा दक्षिण तट संपला, उत्तर तट सुरू होतो आपला. उत्तर तट सुरू झाला की पहिलं नारेश्वर लागतं, भरूच लागतं, नारेश्वर लागतं, मग गरुडेश्वर लागतं. वासुदेव देवानंद सरस्वतींची समाधी आहे तिथे गरुडेश्वरला. नारेश्वर आहे, गरुडेश्वर आहे. असं करत करत पुढे आलो की माहेश्वर लागतं. माहेश्वर म्हणजे अहिल्याबाई होळकरांची राजधानी. आता गेलेले मामा तुम्ही आताच जाऊन आले, कालच जाऊन आले परवाच. साधारण 30 वर्षाचा राज्यकारभार केलेला आहे त्यांनी, फक्त 30 वर्षाचा. पानिपतच्या युद्धामध्ये त्यांच्या पतीचं निधन झालं, त्यानंतर मुलाचं निधन झालं, त्यानंतर मुलगी जावई गेले. किती 30 वर्षामध्ये किती संकटाला सामना दिलाय. पण सफेद कपडे घालून, सफेद साडी घालून, शंकराची पिंड अशी जवळ घेतलेली
आणि सफेद समोर गादी वस्त्र वगैरे टाकून त्याच्यावर बसून 30 वर्ष राज्यकारभार केला. पण 30 वर्षामध्ये अख्ख्या 12 ज्योतिर्लिंग आहेत ना आपले, सगळ्याचा जीर्णोद्धार, सोन्याचे पत्रे, काशी विश्वेश्वराला बघा, सोन्याच्या पत्र्याचं मंडप, सोन्याच्या पत्र्याचे कळस, अख्ख्या 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार त्यांनी केलेला आहे. अजून एक सांगतो, त्यांनी कधीही सही करताना स्वतःचं नाव लिहिलं नाही. शिवशंकर असं लिहायचे, शंकराला स्मरून सही करायची, शिवशंकर असं नाव लिहायचे, स्वतःचं नाव लिहिलं नाही. असं करत करत आपण नेमावरला जातो. नेमावर म्हणजे नाभिस्थान आहे, मैयाचं नाभिस्थान आहे. त्या नाभिस्थानाला गेलं की आता खूप मोठमोठे प्रकल्प, 2 मोठी धरणं झालेली आहेत. सगळ्यात मोठं सरदार सरोवर, त्यानंतर याला ओंकारेश्वरला एक मोठं धरण झालंय, त्या पुन्हा सामान म्हणतात. त्याचं बॅकवॉटर इतकं प्रचंड वाढलंय की ते नाभिस्थान आता पाहता येत नाही. नाभिस्थानात पुढे निघालंय की मंडला जिल्हा लागतो आपल्याला. त्याच्या अलीकडे जबलपूर लागतं, सुंदर शहर आहे जबलपूर. भेड़ाघाट लागते, जबलपूर लागते. जबलपूरहून पुढे निघालं की मंडला जिल्हा लागतो. साधारण एक मागास जिल्हा आहे. नदी तिथं थोडी कमी कमी होत चाललेली आहे, नर्मदा मैया. आणि कमी होत चालल्यामुळं असं मोठं हिरवगार बागायत नाही, काही सेवा नाही, काही नाही. पण तिथं सुद्धा आता काही कमी नाही. जबलपूरहून 100 किलोमीटर गाडीतनं टिफिन घेऊन लोक येतात, तयार राईस प्लेट आपल्यासाठी, पार्सल. फक्त आपण रस्ता सोडून बाहेर जायचं नाही, रस्त्याने चालायचं. आता तुम्ही जर कुठे जाऊन एखाद्या झाडाखाली झोपली किंवा काय, तर ती त्याला जबाबदार नाही. 100 किलोमीटर सेवा करण्यासाठी असे पार्सल डबे घेऊन येतात आणि आपल्याला देतात. असं मंडला जिल्हा झाला की आपल्याला अमरकंटकचं जंगल सुरू होतं. अमरकंटकला जायचं आपल्याला. अमरकंटक म्हणजे अतिशय सुंदर मेकल पर्वत आहे. मेकल पर्वत आहे म्हणून नर्मदा नदीला मेकल सुद्धा म्हटलेले. त्या अमरकंटकला आपण गेलो की त्या अमरकंटकला जिथून मैयाचा उगम झालाय, कुंड आहे, थोडी गुप्त आहे नर्मदाजी. आणि त्या कुंडामध्ये उगम झाल्यानंतर डायरेक्ट डॅम येतो, नर्मदा डॅम म्हणून अमरकंटकचा. त्या डॅम मध्ये आली. इतर जशा गोदावरी वगैरे नद्या आहेत ना, सेम तसंच परिस्थिती आहे. आणि अमरकंटकला नर्मदा मैयाचा उगम झालेला आहे. छोटीशी कथा आहे. नर्मदा मैया ही कुमारिका आहे. सगळ्यांनी ऐकले असेल, त्या दिवशी त्यांनी सुद्धा स्टोरी सांगितली. महिला भगिनी मी सांगून जातो, 2 मिनिटं लागतील. सोनभद्र नावाच्या राजकुमाराशी नर्मदा मैयाचा विवाह संपन्न होणार होता. ठरलं, सगळं झालं. 8 दिवस अगोदर, पूर्वीची लग्न असायची 8 दिवस अगोदरच नवरदेवाची वरात यायची. 8 दिवस अगोदर सोनभद्र आला आणि त्यांचा पडाव एका ठिकाणी पडला. नर्मदा मैयाला उत्सुकता होती की माझा होणारा पती कसा असेल, राजकुमार कसा दिसतोय, कसा काय करतोय. म्हणून तिची एक जुईली नावाची दासी होती. तिने तिला सांगितलं, तू जाऊन बघून ये ना माझा पती कसा दिसतोय तो. आता पण नाही का आपला लग्नाच्या आधी प्री वेडिंग वगैरे असतं, बघायला जातात इकडं तिकडं. तसं त्या जुईलीला ती म्हटली, जाऊन पती माझा कसा दिसतो बघून ये. ती म्हणली, अगं मी दासी अशा कपड्यामध्ये गेली, माझ्या अंगावर काही नाहीये, तर ते काय म्हणतील, तू राजकन्याची दासी आहे, तू अशी कशी आलीस. मग ती म्हटली, काय हवंय. म्हटली, काय नाही, तुझे वस्त्र अलंकार, तुझे आभूषण, तुझे कपडे मला दे. आणि नर्मदेपेक्षाही दिसायला सुंदर होती ती जुईली. आणि तिने तिला दिली आपले भोळ्या बाबड्यापणाने ती वस्त्र. आणि ती गेली. ती गेल्याबरोबर शोणभद्राने तिलाच वरलं नर्मदा म्हणून, तिलाच वरलं. पूर्ण दिवस गेला. जुईली का परत येत नाही, जुईली का परत येत नाही म्हणून नर्मदा बघायला गेली. पाहिलं तर यांचा विवाह संपन्न सुरू झालेला आहे, विवाह चालू झालेला आहे. मग तिला राग आला नर्मदेला आणि तिने स्वतःला असं आकृष्ट करून जनप्रवाहित झाली. शंकराची मेकल कन्या, मेकल सुता म्हणून तिथून ती व्हायला लागली. आणि शोणभद्र त्याला तिने धक्का मारलेला आहे. शोणभद्र आहे ना, तो नद आहे. नद आणि नदी 2 प्रकार आहेत. शोणभद्र नद आहे, तो उलट्या दिशेने वाहायला लागला. आणि ती जुईली नावाची जी नदी आहे ती अजूनही अपवित्र म्हणून मानली जाते, उत्तर प्रदेशाकडे जाते. त्या पाण्याला कोणी स्पर्श सुद्धा करत नाही. अजूनही ती नदी शापिते जुईली नावाची. त्या अमरकंटकला आपण पोहोचतो. अमरकंटकला पोहोचलो की आपल्या कुपीतलं जल थोडं परिवर्तन करून घ्यायचं आणि पुन्हा उत्तर तटाच्या बाजूने चालायला सुरुवात करायची. कबूर चबुत्रा म्हणून येतो, कबीर महाराजांचं अतिशय उत्कृष्ट पवित्र स्थान आहे कबूर चबुत्रा. त्या कबूर चबुत्र्यामध्ये थांबायचं. तिथून पुढे आलो की दिंडोरी, महाराजपूर, अशी सूर्य मंदिर आहे, अशी खूप तीर्थक्षेत्र आहेत.
त्या प्रत्येक तीर्थक्षेत्रामध्ये आपण गेलो की तिथला काही ठिकाणी जेव्हा आपण किनाऱ्याने चालतो त्यावेळी वाळूचं शिवलिंग बनवावं अशी पद्धत आहे. त्या शिवलिंगाची पूजा करावी, त्याच्यावर काही अक्षदा फुलं टाकायची, नामस्मरण करायचं, संतांच्या सहवासामध्ये राहायचं. त्या आश्रमामध्ये गेलो की तिथे जे संत महंत असतील त्यांच्या आश्रमात जायचं, त्यांचं दर्शन घ्यायचं. काही काही लोकांना इतकं ऍटिट्यूड आहे, तिथे गेले तरी आपले महाराष्ट्रीयन लोक तर फार ऍटिट्यूड मध्ये. त्या साधूंना काही माहित नाही, ते तुमच्या हातातली काठी आणि कमंडल दोनच गोष्टी पाहतात. दोनच गोष्टी पाहतात, ते काही पाहत नाही. तर तुमचा मीपणा माझेपणा काही पाहत नाही. ते संन्याशी माझ्या दारात आलाय नर्मदा मैयाचा असं म्हणून पाहतात. आणि त्या नर्मदा जलाचा, आपण ज्या नर्मदेची परिक्रमा करतो त्या नर्मदा जलाचा आपण अगदी विचारपूर्वक प्रत्येक गोष्टीचा वापर केला पाहिजे. नर्मदा जलाचा वापर म्हणजे जेव्हा नर्मदा स्नान करायला जातो, रोज स्नान महत्वाचं आहे. नाहीतर पंढरपूरला सुद्धा गेल्यावर लोक कधी कधी नाही का एकादशीला गेल्यावर सुद्धा टँकर खाली आंघोळ करतात, तसं चालत नाही. रोज नर्मदेचं स्नान झालं पाहिजे. नर्मदेचं स्नान करायला गेल्यानंतर आपल्या बेंबी एवढंच पाण्यामध्ये जायचंय, त्याच्यापेक्षा खोल पाण्यामध्ये जायचं नाही. कारण मगरींचं वास्तव्य असतं, नर्मदा मैयाचं वाहन आहे मगर. आणि जर खोल पाण्यामध्ये गेलो आणि मगरीने झडप घातली आणि मग गेलो तर श्रद्धा तिथंच, श्रद्धाम परमम नमो, एकच ठिकाणी सगळं, परत काय आपल्याला येणं होणार नाही. त्यानंतर जेव्हा आपण स्नानासाठी नर्मदा मैयामध्ये जातो त्यामध्ये असा चूळ भरायचा नाही पाण्याचा. समजा नवीन साधक आहे, त्याच्या लक्षात नाही आणि त्यांनी पाणी घेतलं तोंडामध्ये चूळ भरण्यासाठी, तर ते पाणी पुन्हा नर्मदेमध्ये असा चूळ टाकायचा नाही. तर डावा हात पुढे करायचा, त्याच्यावर उजवा हात ठेवायचा, तो घेतलेला चूळ त्या हातामध्ये सोडायचा आणि मग तो जलामध्ये पुन्हा सोडायचा. दोष लागणार नाही. नर्मदा नदीमध्ये प्रवेश करताना, स्नानासाठी प्रवेश करताना पाय उचलून टाकायचा नाही. एकदा पाण्यामध्ये स्पर्श केला की तो पाय पुढे सरकत न्यायचा, नाहीतर आईला लाथ मारल्याचं पाप लागतं आपल्याला. पाय पुढे 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 सरकत न्यायचा. दोन गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट, जर आपल्याला बहिर दिशेला जायचंय, त्या पाण्याचा नर्मदा जलाचा वापर करायचा आहे. आता आपल्याकडे आश्रय नाही, दुसरं पाणीच नाही आणि नर्मदा जलाशिवाय काही व्यवस्थाच नाही, आपल्याला ते न्यायचंय. मग जेव्हा आपण कमंडल घेऊन जातो, आपल्या बरोबर कमंडल असतं, तेच वापरावं लागतं बहिर दिशेला जायला. ते कमंडल उजव्या हाताने नर्मदा जलाने भरायचं, उजव्या हाताने, त्याला किनाऱ्यावर ठेवायचं. आता त्याला उजवा हात लावायचा नाही. डाव्या हाताचा अंगठा मुडपायचा आणि उरलेली 4 बोटं त्या पाण्यामध्ये बुडवायची आणि हुंगायची. त्या पाण्यातलं तीर्थत्व नाहीसं होतं आणि मग ते पाणी बहिर दिशेला घेऊन जायचं. शिवाय नर्मदा जलाला 24 कल्प झाली नर्मदा नदीला. हे आता जे हिमालय वगैरे ना, हिमालय प्रदेश, आपण जे हिमालय पर्वत वगैरे म्हणतो, ते हिमालय पर्वत नंतर झालेले आहेत. गंगा, यमुना, सरस्वती या नद्या नंतर झालेल्या आहेत. पण नर्मदा नदी 24 कल्प झाले तिचा उगम होऊन प्रवाहित आहे. 24 कल्पापासून प्रवाहित आहे. इतकं मोठं आयुष्य आहे नर्मदा नदीला. हे हिमालय नंतर झालाय. नंतर समुद्राचा तळ वर आला, त्याचा हिमालय पर्वत झाला. नंतर गंगा, यमुना, सरस्वती या नद्या तयार झाल्यात. 24 कल्प नर्मदा नदीला आहेत. त्याचं जर जल आणलं, त्या जलाला तुका म्हणे गंगा अग्नीशी विटाळ लावी ती चांडाळ तोफ व्हावी. म्हणजे नर्मदा जलाला विटाळ नाहीये नर्मदा जलाला. ते जर तुम्ही किती दिवस घरामध्ये आणून ठेवलं तरी त्या पाण्याला विटाळ नाही. 2 प्रकारचे विटाळ आहे आपल्याकडे, एक जातक विटाळ आणि एक सुतक विटाळ. जर घरामध्ये कुणी जन्माला आलं तर जातक विटाळ तो 3 दिवस असतो आणि सुतक विटाळ 10 दिवस असतो. पण घरामध्ये जर काही शुभ कार्य आहे आणि पाहुणे रावळे आलेत, घरामध्ये शुभ कार्य आहे आणि काही दुःखद घटना घडली, तर कुठल्याच गोष्टीने जात नाही. नर्मदा जल असेल तर नर्मदा जल शिंपडा आणि शुभविवाह करा. तुका म्हणे गंगा अग्नीशी विटाळ लाविता चांडाळ दुःख पावे. 3 गोष्टीला विटाळ नाही. अग्नीला विटाळ नाही, नर्मदा जलाला विटाळ नाही आणि साधूला विटाळ नाही. 3 गोष्टीला विटाळ नाही. नर्मदा जल घरात आणल्यानंतर कितीही दिवस ठेवलं तर त्याच्यामध्ये काही कुठल्याही बॅक्टेरिया तयार होत नाही.
दुसरं पाणी तुम्ही 8 दिवसाच्या वर वापरू शकत नाही. तुम्ही आणा दुसरं पाणी एखाद्या बाटलीमध्ये ठेवा 8 दिवस, 8 दिवसाच्या वर तुम्ही ते पाणी वापरू शकत नाही वापरू शकत. म्हणून तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलेले, काळ सरावा चिंतने एकांत वासे गंगास्थाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. 10 मिनिटं राहिलेत, थोडा स्पर्श करतो अभंगाला, नाहीतर देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. देवाची पूजा करायची. रोज आपल्या ज्या पेटीमध्ये आपण जे जल घेतलेले, ज्या बाटली कुपीमध्ये जल घेतलेले, त्याची 3 वेळा पूजा सांगितली, पण 3 वेळा शक्य नाही चालताना. तर सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा पूजा करायची, नर्मदाष्टक म्हणायचा, आरती म्हणायची, तुपाचा दिवा लावायचा आणि प्रदक्षिणा तुळशीच्या. तुळशीला प्रदक्षिणा करायला सांगितलेल्या आहे. 3 गोष्टी माणसाने केल्या पाहिजेत. 3 गोष्टी. सकाळी उठल्यानंतर घरातल्या देवाची देवपूजा, दिवा लावून. त्यानंतर गावात जे आराध्य असेल, जे मंदिर असेल गावात, त्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं पाहिजे आणि तुळशीची प्रदक्षिणा केली पाहिजे. 1 करा, 2 करा, 3 करा. घराच्या समोर तुळशी वृंदावन असेल त्याची प्रदक्षिणा केली पाहिजे. काय होते, काही ठिकाणी माहितीये का, घरातल्या जी स्त्री असते तिला सांगितलं जातं तू पूजा कर. बुवा काय करतात, गंध लावला सकाळी की गेले कुचर वाट्यावर जाऊन बसले आणि त्या घरातल्या स्त्रीला सांगतात तू पूजा कर. चालत नाही शास्त्रामध्ये. आपण आपली देवपूजा आपण केली पाहिजे, तुळशीला प्रदक्षिणा केली पाहिजे आणि गावातलं जे आराध्य असेल तिथे जाऊन दर्शन घेतलं पाहिजे. 3 गोष्टी करावं लागतात. 3 गोष्टी करावं लागतात. युक्त आहार विहार, नेम इंद्रियाशी सार. आहार युक्त पाहिजे, चांगला आहार पाहिजे. 3 प्रकारचा आहार 17व्या अध्यायात सांगितलं. आता मी खोलत जात नाही. 17व्या अध्यायात 3 प्रकारचा आहार सांगितला, राजस, तामस आणि सात्विक आहार. सात्विक आहार घ्यायचा आहे म्हणून आश्रमामध्ये जाऊन आहार घ्यायचा आहे. आपण पण कुठेही कुणी खायला नाही तर त्या नर्मदा परिक्रमेत आता खूप लोक भेटतात. असे रस्त्याने चालले की हॉटेलवाले दाबतात, बसा समोसे खा, वडा खा, पाव खा, हे खा, ते खा, अनेक गोष्टी आहेत. पण सात्विक आहार घ्यायचा आहे. झोप कमी पाहिजे, निद्रा, बहुभाषण कमी आहे, झोप कमी करायची आणि कमी बोलायचं. जे ह्या 3 गोष्टी पाळतील ना तेच परिक्रमेमध्ये लागतात. नाहीतर जो जास्त झोपणार, जास्त खाणार आणि जास्त बोलणार त्याची परिक्रमा संपन्न होत नाही, माया करून घेत नाही आणि त्याला लवकर सुद्धा जावं लागतं. कारण काय होतं या 3 गोष्टीमध्ये, झोप जर जास्त घेतली तर हृदयाची स्पंदनं वाढतात. जास्त जेवलं पचन व्हायला त्रास होतो, हृदयाची स्पंदनं वाढतात. ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. जोग महाराजांचा एक दृष्टांत सांगतो, सगळ्यांनी ऐकलाही असेल मला माहित नाही, की हृदयाची स्पंदनं वाढल्यावर काय होतात. कालच एका आपल्या कीर्तनकारांनी सांगितले, 1917 साली त्यांनी घासवाली धर्मशाळेमध्ये सुरू केले त्यांनी, जोग महाराजांनी. आज हजारो कीर्तनकार घडवले ते जोग महाराज. बलभीम ताकदीचे जोग महाराज. पहिलवान होते, 6 फूट उंची, बलदंड शरीर यष्टी. पुण्यामध्ये आणि लोकमान्य टिळकांचे सहपाठक, सहयोगी म्हणजे मित्र थोडक्यात. पुण्यामध्ये 2 रेड्यांची झुंज लागली होती रस्त्यामध्ये. इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रजांनी सांगितलं गोळ्या घाला आणि हे 2 रेडे मारून टाका, रस्ता मोकळा करा. लोकमान्य टिळकांना कळलं. लोकमान्य टिळक गेले आणि त्यांना म्हणले जोग महाराजांना, अहो जोग महाराज, बलदंड शरीर आहे तुमचं, तुमच्या ताकदीचं काय करायचं, ते रेड्यांची झुंज सोडवा तुम्ही, नाहीतर इंग्रजांनी सांगितलं गोळ्या घाला आणि ते मारून टाका रेडे, म्हणले ठेवू नका. जोग महाराज उठले, आपल्या थोरल्या बंधूंना घेतलं, पांडव महाराजांना, चला म्हटले. गेले तिथं पांडव महाराजांना सांगितलं तुम्ही एका रेड्याजवळ धरा, शिंग धरा. त्यांनी एका रेड्याचं शिंग धरलं, जोग महाराजांनी एका रेड्याचं शिंग दिलं, दोन्ही बाजूला ताण दिल्याबरोबर झुंज सुटली. एवढी ताकद. आणि मग नगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यामध्ये वाघाचा आखाडा होता पूर्वी प्रसिद्ध. त्या वाघाच्या आखाड्यामध्ये नंतर कुस्त्यांचा आखाडा सुरू झाला. जोग महाराज तिथं आखाड्यामध्ये उतरले कुस्ती खेळण्यासाठी. एका तालमीत एका आखाड्यात 14 पैलवान चितपाट केले. बलदंड शरीर, 6 फूटची उंची, 14 पैलवान चित केले. आणि पंजाबवरून एक मोठा पैलवान आला होता शेवटची कुस्ती खेळण्यासाठी. त्यांनी पाहिलं, अरे एवढी मोठी ताकद. आणि त्यांची कुस्ती काय पाहण्यासाठी गंगागिरी महाराज म्हणून गोदावरीच्या किनाऱ्यावर, एक गोदावरीच्या तिथं एक सरला बेट नावाचं बेट आहे. 65 एकराची जमीन आहे आणि 4ही बाजूनी गोदावरी नदी आहे. सरला बेट.
आणि तिथं गंगागिरी महाराज म्हणून खूप मोठे साधक होते आणि त्या साधक तिथं त्यांना कळलं की असे पुण्याहून एक पैलवान येणार आहेत की त्यांनी 14 पैलवानांना चित केलंय आणि रेड्याची झुंज सोडवतात म्हणून ते गंगागिरी महाराज त्या कुस्तीला आले होते आणि त्यांनी पाहिलं एवढी मोठी ताकद आणि त्यांनी त्यांना सांगितलं कुस्ती मारल्यानंतर आणि जेव्हा विजयी झाले जोग महाराज दर्शनासाठी गंगागिरी महाराजांचे गेले. दर्शन घेतल्यानंतर गंगागिरी महाराजांनी पाठीत थाप मारली आणि म्हणले अहो जोग महाराज ही कुस्ती ते काय मी सुद्धा मारीन त्या पैलवानला मी सुद्धा चितपाट करीन. या जगाला जो काळ खातोय ना त्या काळाला चितपाट करा तुम्ही काळाला चितपाट करा. जोग महाराज म्हणले काय करावं लागेल मी सांगतो काय करावं लागेल चला म्हणले माझ्या बरोबर. कुस्ती सोडली जोग महाराज गेले गंगागिरी महाराजांबरोबर. योग दीक्षा दिली त्यांना आणि योग साधना सुरू झाली. योग साधना सुरू झाली पण त्या योगामध्ये काहीतरी चूक झाली आणि त्यांच्या शरीराची हृदयाची स्पंदनं वाढली. जोग महाराजांच्या हृदय जोरात खालीवर व्हावं लागलं. रात्रीच उठले गंगागिरी महाराजांकडे गेले. गंगागिरी महाराजांना सांगितलं तुम्ही मला योग साधना दिली पण मला ती जमली नाही. माझ्या हृदयाची स्पंदनं वाढलेत. गंगागिरी महाराज मध्ये त्यांनी एक पत्र लिहिलं ज्ञानेश्वर महाराजांना आणि जा म्हटले हे पत्र घेऊन जा समाधीवर ठेवा माऊलींच्या समाधीवर ठेवा आणि त्यांच्याकडे तुम्ही दान मागा. काय तुमच्या आयुष्याचं असेल ते माऊली बघतील. आता जा म्हणले. जोग महाराज आले आळंदीत आले ब्रह्ममुहूर्तावर इंद्रायचं स्नान केलं ते पत्र घेतलं आणि माऊलींच्या समाधी संजीवन समाधीवर ठेवलं आणि हात जोडले. डोळ्यात असे अश्रू होते आणि सांगितलं माऊली उरले ते आता तुम्हा समर्पण. माऊलींना करुणा भागली आणि गंगागिरी महाराजांनी सांगितलं होतं जा तिथं आणि आजान वृक्षा खाली बसून 108 ज्ञानेश्वरीची पारायण करा. ज्ञानेश्वरी उचलली पारायणाला सुरुवात केली. गंगागिरी महाराजांनी सांगितलं होतं जा तुम्हाला माऊली बघून घेतील काय करायचं तुमच्या आयुष्याचं ते. पारायणाला सुरुवात केली. 108 पारायण करावं होती. 40च पारायणामध्ये माऊलींनी येऊन स्वप्न दृष्टांत दिला डोक्यावर हात ठेवला आणि उठा म्हटले. ह्या ज्ञानेश्वरीचं गावोगाव भारतभर तुम्ही चिंतन सुरू करा. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी जवळजवळ 40 वर्षाचं 45 वर्षाचं आयुष्य जोग महाराजांचं वाढवून दिलं. सांगायचा उद्देश काय आहे नामस्मरण करण्याची किती मोठी ताकद आहे किती मोठी ताकद आहे. संपलं होतं जोग महाराजांचं आयुष्य पण माऊलींनी त्यांना त्याच्यातून उभारी दिली आणि आज आपल्या पुढे जे कीर्तनकार आहे आपण जे चिंतन करतोय ती सगळी परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावाया उपाय हे उपाय लाभाचे. परमार्थ महाधन आहे असं महाधन जोडा असं धन जोडा. तुकाराम महाराज या अभंगात सांगतात असं धन जोडा काही त्या धनाला जीएसटी नाही भरता लागली पाहिजे. असं धन जमा करा की त्याची चोरी नाही झाली पाहिजे आणि असं धन जमा करा की कुणी मागितलं नाही पाहिजे. आता आपला परमार्थ चांगला असेल चांगलं माळकरी आपण चांगला नित्य नियम करतो सगळं करतोय कोण चोरून नेईल का नाही ना. त्याची काही जीएसटी भरावी लागेल सरकारला काहीच नाही. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावाया उपाय हे लावाया. हा आणि शेवटच्या चरणात तुकाराम महाराज सांगतात देह समर्पिजे देवा भार काहीच ना घ्यावा होईल आगवा तुक्या म्हणे आनंद. देह समर्पिजे जेव्हा नर्मदा परिक्रमेत सुद्धा हा देह समर्पित करावा लागतो त्याशिवाय परिक्रमा घडत नाही. देह समर्पिजे देवा आपल्याला सुद्धा हा देह ईश्वराच्या चरणी समर्पित करायचा आहे. भार काहीच नाव घ्यावं. 2 गोष्टीचा भार आपण घेतो मी आणि माझे पण. नर्मदा परिक्रमा करून आले सुद्धा आपण मी केली असं म्हणतो. तिथले संत महात्मा सांगतात मी केली म्हणायचं नाही मैयानी माझी परिक्रमा करून घेतली असं म्हणायचं. मी केली म्हणायचं नाही. अरे तुम्ही कोण करणार आहे कोण करणार. आज 3500 किलोमीटर चालायचं कोण करणार आहे नाही करत. आणि मग जो आनंद मिळतो तो आनंद तुम्ही वाटून घ्या असं तुकाराम महाराज या शेवटच्या चरणात सांगतात. देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आगावा तुका म्हणे आनंद. सगळा आनंदच होईल मग. आणि मग जेव्हा आपली परिक्रमा संपन्न होईल त्यावेळी आपल्याला परत फिरावं लागतं. परत फिरावं लागलं की ओंकारेश्वरला आपण पोचलो. ते जल ओंकारेश्वरला चढवलं की पलीकडे ओंकार मानदाची एक परिक्रमा आहे ती करावी लागते. जर कोणी पुढच्या काळात गेला तर लक्षात ठेवा तिथं ऋणमुक्तेश्वराचं मंदिर आहे. त्या ऋणमुक्तेश्वराच्या मंदिरापाशी जाऊन लोळण घ्यावी लागते. हरभऱ्याची डाळ अर्पण करायची. कावेरी संगम आहे त्या कावेरी संगमावर स्नान करायचं. हरभऱ्याची डाळ घ्यायची ऋणमुक्तेश्वराला व्हायची आणि लोळण घ्यायची. तिथं काय सांगायचं मी जेवढा दिवस परिक्रमेत होतो ज्या लोकांनी माझ्यावर ऋण झालेल्या लोकांचं
झालं ना ऋण आपल्याला 3 टाइम सांभाळलंय, नाश्ता मिळालाय, चहा मिळालाय, 2 टाइम जेवण मिळाले, काही पैसे न देता त्यांच्या ऋणातून मला मुक्त करून घे. एक ऋणमुक्तेश्वराला हळी द्यायची आणि दुसरी आपण परिक्रमा करून आल्यानंतर पुन्हा कुठल्या तरी आश्रमामध्ये सेवेसाठी जायचं. ह्या 2 गोष्टीतून आपण त्यांच्या झालेल्या आपल्यावर झालेल्या उपकारातून आपण काहीतरी फेड करू शकतो, अन्यथा काही नाही. असो, नवमी भजनी मंडळाचा हा सप्ताह आज शेवटचा उत्तरार्ध म्हणजे उद्या 1च दिवसाची प्रवचन रूपी झाली. माझा वेळ संपलेला आहे, अजून खूप काही सांगण्यासारखं आहे, पण 1 तासामध्ये नर्मदा परिक्रमा सांगू शकत नाही. पण माझी इच्छा होती की माझ्या मैयाचं काहीतरी गुणगान गावं, म्हणून हा प्रयत्न केला. नवमी मंडळाचे सगळे आयोजक संयोजक ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि हे व्यासपीठ मला उपलब्ध करून दिलं, मी सगळ्यांचा आभारी आहे. शिवाय बरेच आपल्या परिक्रमा आपल्या सप्ताहामधले आपल्या मंडळातले बरेच लोक आज आपल्याला नाही आहेत आपल्यामध्ये. मी नर्मदा मैया आणि प्रभू रामचंद्र आणि पांडुरंग परमात्मा सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करतो की आता आमचा सुवर्ण महोत्सव होईपर्यंत आम्हाला जे सदस्य आहेत ते सगळे असेच दिसले पाहिजेत, असेच दिसले पाहिजेत सगळे. मला एकही सदस्य कोणी नजरेआड झालेला नकोय, कुणी आजारी होतंय, कुणी काय होतंय. आणि मग मनाला एक खंत लागते की आपल्यातला एक वारकरी, आपल्यातला एक कुणीतरी घरी बसलाय, कुणीतरी आजारी झालाय, कुणीतरी काय झालं. मग या सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करतो की असेच्या असे सुवर्ण उत्सवापर्यंत सगळे माझे वारकरी, सगळे माझे सहकारी बांधव सगळे असेच्या असे राहू द्या. झालेलं हे प्रवचनाचं पुष्प श्री प्रभू रामचंद्राच्या चरणी मी अर्पण करतो आणि पुन्हा एकदा मंडळाला आभार व्यक्त करतो मंडळाच की मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. जर काही या